नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आज बनवणार आहे मी ड्रायफ्रूटचे लाडू। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। चला तर बघूया ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवले ते। कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि सर्व ड्रायफ्रूट आपण छान तळून घ्यायचे आहे मस्त। अक्रोड, आणि छान मखाणे भाजून घ्यायचे आहे तुपावरती। गॅस कमीच ठेवायचा आहे कारण तूप तापलेलं आहे भरपूर आणि अगदी थोडंसंच डिंक टाकून तळून घ्यायचं आहे। जास्त डिंक टाकला की मग तो व्यवस्थित तळला जात नाही, म्हणून थोडासा डिंक टाकून तळून घ्यायचा आहे। छान असा डिंक फुलून द्यायचा आहे। मधलं तूप सर्व काढून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपण तीळ भाजून घ्यायचे आहे। तुम्ही तीळ टाकत असाल की नाही माहीत नाही, पण मी तीळ टाकते कारण की थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे शरीरासाठी खूप चांगले असतात, म्हणून तीळ थोडेसे टाकायचे लाडूमध्ये। तर तीळ छान भाजून घेणार आहे मी। आणि इथे घेतलेले आहे मी खजूर, तर खजूरही छान आपण भाजून घ्यायचा आहे। भाजायचं म्हणजे गरम करून घ्यायचं आहे, सॉफ्ट होतो म्हणजे गरम केल्यावर छान। आणि छान असे ड्रायफ्रूट सर्व भाजून घेतलेले आहे। इथे बदाम घेतलेले आहे, मखाणे घेतलेले आहे, डिंक इथे घेतलेले आहे, अक्रोड, पिस्ता घेतलेला आहे, खारीक पावडर, खोबरं, खसखस, तीळ आणि गूळ घेतलेला आहे। थोडाच घेतलेला आहे गूळ कारण आपण याच्यामध्ये घालणार आहोत खजूर। तर आता हे जे ड्रायफ्रूट आहे छान आपण आता हे बारीक करून घेऊया मिक्सरला। अशा पद्धतीने छान आपण दळून घ्यायचं आहे आणि जाड ठेवायचं आहे थोडंसं असे, म्हणजे छान दाताखाली लागतात ड्रायफ्रूट। एकदम पावडर नाही करायची आहे त्याची। हे बघा ते ठेवलेली आहे कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे तूप। आणि हा जो गूळ आहे हा टाकून घ्यायचा आहे। अगदी कमी गॅसवरती त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे। आणि बघू शकता छान असा पाक तयार झालेला आहे। हे बघा पूर्ण गूळ वितळलेला आहे आणि पाक आपला तयार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे तीळ, सुकं खोबरं, खारीक पावडर, आणि छान तळून घेतलेला डिंक आहे तो डिंक टाकायचा आहे। याच्यामध्ये टाकायचे आहे आपण 2 चमचे सुंठ पावडर, ती छान मिक्स करून घ्यायची आहे। आणि टाकायचे आहे 1 चमचा वेलचिरी पावडर। छान लागतं वेलची पावडरने लाडू। आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा जो पाक आहे आपण हे जे ड्रायफ्रूट तळून ठेवलेले आहे याच्यावरती ओतून घ्यायचा आहे। आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व एकत्र करून घेतलेला आहे बघू शकता। आणि छान असं बाइंडिंग पण होत आहे आणि छान याचे लाडू बनत आहे। हे बघा आपण आता याचे लाडू बनवून घेऊया मस्त असे।
आणि छान लाडू तयार झालेला आहे. नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतात. आणि मुलं ड्रायफ्रूट खात नाही तर अशा पद्धतीने लाडू अगदी आवडीने खातात. तर बघू शकता छान असा लाडू तयार झालेला आहे. आणि इथे आहे भाजलेली खसखस. याच्यामध्ये जो लाडू आहे तो असा घोळवून घ्यायचा आहे आणि मस्त असा ड्रायफ्रूटचा लाडू तयार झालेला आहे. बघू शकता. अशा पद्धतीने आपण बाकीचे लाडू बनवून घेऊया. आणि अशा पद्धतीने भरपूर सारे पौष्टिक लाडू तयार झालेले आहे. तर नक्की करून बघा. आणि अगदी टेस्टी आहे हे लाडू आणि अगदी सॉफ्ट झालेले आहे, छान आहे, खमंग असे खुसखुशीत आहे. आणि सगळे आपण जे ड्रायफ्रूट आहे हे तळून घेतलेले होते त्याच्यामुळे अगदी क्रिस्पी असे ड्रायफ्रूट लागत आहे. तर नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.